आज आपण बनविणार आहोत व्हेजिटेबल उपमा। इथे मी बारीक चिरलेली थोडी कोबी घेतली आहे, फ्लावर घेतला आहे, गाजर, बटाटा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडे कढीपत्ता आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। नमस्कार मंडळी, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे पॅनमध्ये थोडे तेल घालून 1 वाटी रवा छान भाजून घेणार आहे। रवा आपण थोडा गुलाबीसर भाजून घेणार आहोत। रवा आपला छान भाजून झालेला आहे। इथे कढईत मी थोडे तेल घेऊन त्यात मोहरी घातली, थोडे जिरे घातले आणि चिरलेला कांदा तोही घातलेला आहे आणि छान आपण याला थोडं परतून घेऊ। नंतर चिरलेली मिरची घालू आणि कढीपत्ता घालून आपण याला परतून घेऊ। हे थोडे परतून झाले। आता यात आपण चिरलेल्या सगळ्या भाज्या घालणार आहोत। यात बटाटा, गाजर, फ्लावर आणि पत्ताकोबी जी चिरलेली होती ते घातलेली आहे आणि सर्व भाज्या आपण छान थोड्या शिजेपर्यंत परतून घेणार आहोत। याला तेलामध्ये छान आपण शिजवून घेणार आहोत। भाज्या छान थोडे शिजलेले आहे। यात आपण मीठ घातलेले आहे आणि परतून घेतलेले आहे। आता यात आपण उकळलेले पाणी घालणार आहोत। मी पाणी उकळून घातलेले आहे। उकळलेले पाणी घातल्यानंतर आपण भाजलेला रवा यात घालणार आहोत आणि छान याला परतून घेऊ। पाण्यामध्ये छान आपण रवा मिसळून घेणार आहोत। रवा जर जुना असला तर पाणी जास्त लागतं। यात मी 1 लिंबूचा रस घातलेला आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे। इथे पाणी सगळे आटलेले आहे। मी अजून थोडे पाणी यात घालणार आहे। उपमा मऊ छान लागतो। यात मी परत थोडे पाणी घालून शिजवून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण पाणी घालून याला छान मिक्स करू आणि झाकण ठेवून 2च मिनिट आपण याला वाफ आणून घेऊ। हे बघा, आपला व्हेजिटेबल उपमा आपला तयार आहे। यात मी थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि छान कोथिंबीर आपण उपम्यामध्ये मिसळून घेऊ। चला तर तयार आहे आपली व्हेजिटेबल उपमा। रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। धन्यवाद।